गुड इव्हनिंग मित्रांनो. मी आज अपरजन नंबर 101 पासून आपले प्रचलित वाचन आहे ते चालू करीत आहे. तरी काळजीपूर्वक लक्ष देऊन सर्वांनी श्रवण करावे ही माझी नम्र विनंती. अपरिजन 101. अशा साथीच्या रोगात जेव्हा आपण प्रथम व पहिल्यांदा एक रोगी तपासतो तेव्हा त्या रोगाची लक्षणे व चिन्हे याची आपणाला स्पष्ट कल्पना येत नाही. परंतु जेव्हा अशा रोगांची साथ पसरते तेव्हा तत्समान अनेक रोगी आपणाला पाहायला मिळतात व रोगांचे आपल्याला नीट चित्रण व प्रतिमा पाहायला मिळते. अशा वेळी सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या चिकित्सकाला दोन तत्समान रोग्यांना सारखे औषध लागते असे आढळून येते व असे औषध पुष्कळदा तत्समान होणाऱ्या इतर रोग्यांच्या बाबतीत हमखास लागू पडते. जेव्हा अपरिजन नंबर 102. जेव्हा एखादा साथीचा रोग पसरतो व अनेक रोगी एकाच वेळी साथीला बळी पडतात तेव्हा रोगाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत जाते. अशा रोगाचे चित्र उभे करीत असताना त्या रोगाचे वैशिष्ट्यपूर्ण व विचित्र व क्वचित आढळणारी लक्षणे कोणती याचा विचार करायला पाहिजे. तसेच रोगाचा व रोग्याचा अभ्यास करताना स्वभाव वैशिष्ट्ये दाखवणारे लक्षण कोणते हे पाहण्याचा प्रयत्न करावा. अशा वेळी सर्वसामान्य लक्षणांचा फारसा विचार करू नये, कारण या लक्षणावरून व्यक्ती वैशिष्ट्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे अनेक रोगांचे लक्षण समुच्चय टोटॅलिटी ऑफ सिम्प्टम एकत्र करावा व त्यातूनच वैचित्र्यपूर्ण लक्षणे कोणते हे पाहावे, कारण ती सर्व रोग्यांमध्ये समान असण्याची शक्यता असते व म्हणून अशा साथीच्या वेळी सर्व रोग्यांनी एकच समान असे होमिओपॅथिक औषध उपयोगी पडण्याची शक्यता असते. ठीक, बहुधा पहिल्या रोगात औषधाची निवड थोडी त्रासदायक येईल, परंतु पुढे मात्र तशाच अन्य रोगात औषधाची निवड सोपी होईल व तदनंतरच्या रोगाच्या अभ्यासावरून आपले पहिले औषध बरोबर आहे की नाही याची पूर्ण कल्पना येईल. अपरिजन 103. याप्रमाणे आपण साथीच्या रोगाचा अभ्यास व निरीक्षण केले. साथीचा रोग अशुकारी स्वरूपाचा असल्यामुळे त्याचे निरीक्षण करणे सोपे जाते, कारण रोगी आपणाला लक्षणे स्पष्टपणे सांगतो. चिरकालीन दोषकारक क्रोनिक मायाझम रोगामध्ये सुद्धा विशेषतः स्वरा दोषामुळे झालेल्या रोगलक्षणात बरेच साम्य असते. परंतु अशा चिरकालीन रोगात नुसता लक्षण समुच्चय म्हणजे टोटॅलिटी ऑफ सिम्प्टम घेऊन चालणार नाही, तर त्यासोबतच रोगात सुप्तावस्थेत असलेल्या स्वरा दोषाची लक्षणे पाहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. या लक्षणांचा शोध घेऊन त्यानुसार प्रथम विचारून रोगात कोणत्या दोषाची लक्षणे आहेत हे ठरवावे, म्हणजे दोषनाशक चिकित्सा करायला औषधाची निवड करणे सोपे जाईल. अपरिजन 104. एकदा रोगाची संपूर्ण लक्षणे लिहून झाली म्हणजे संपूर्ण लक्षण समुच्चय टोटॅलिटी ऑफ सिम्प्टम मिळाला सारखा होईल. या लक्षण समुच्चयाच्या महत्त्वाची लक्षणे कोणती, विशिष्ट स्वभावदर्शक लक्षणे कोणती हे ठरवावे लागते. विशेषतः चिरकालीन रोगात हे नितांत आवश्यक आहे. यानंतर तत्समान औषध शोधून काढणे व त्याचा उपयोग करणे एवढेच काम शिल्लक राहते. असा परिपूर्ण इतिहास लिहून ठेवला तर जेव्हा दुसऱ्यांदा रोगी आपल्याकडे येतो तेव्हा त्याची कोणती लक्षणे कमी झाली व कोणती जास्त झाली किंवा कोणती नवीन लक्षणे निर्माण झाली हे समजायला कठीण जाणार नाही.
ॲपॉरिझम नंबर 5 यानंतर पुढची पायरी म्हणजे रोग्याला औषध देणे. याकरता प्रत्येक निरनिराळ्या औषधात रोग निर्माण करण्याची जी शक्ती आहे ती कशा प्रकारची आहे, म्हणजे त्या औषधाची लक्षणं कोणती हे पाहणे आवश्यक आहे. आणि अशा लक्षणांच्या अनेक औषधातून एक समान ॲज सिमिलर ॲज पॉसिबल औषध शोधून काढावे लागते. नैसर्गिक रोगात व औषधाच्या लक्षणात साम्य हे वैशिष्ट्यपूर्ण व सर्वदेहिक लक्षणांचे असायला पाहिजे. जे ॲपॉरिझम 106 जे द्रव्य आपणाला औषध म्हणून उपयोगात आणायचे असेल त्या औषधात आरोग्य बिघडवण्याची कशा प्रकारची शक्ती आहे, पॅथोजेनिक पॉवर किंवा औषधाचा आपल्या निरोगी अवस्थेवर काय परिणाम होतो, म्हणजे ते औषध कोणती लक्षणे व चिन्हे निर्माण करते याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. जे औषध अशा तऱ्हेने अभ्यासले जाणार नाही त्याचा रोगमुक्तीकरता उपयोग करणे हे होमिओपॅथिकचे सिद्धांतात धरून होणार नाही. ॲपॉरिझम 107 औषधाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो किंवा औषधात कोणती लक्षणे निर्माण करण्याची शक्ती आहे हे पाहायचे असल्यास, जर असे औषध आपण रोगी मानवाला दिले तर त्या रोग्याला असणारी लक्षणे व औषधाने निर्माण झालेली लक्षणे कोणती यात फरक करता येणार नाही व लक्षणांची भेसळ होऊन जाईल. ॲपॉरिझम 108 म्हणून निश्चितपणे औषध कशा प्रकारची विकृती निर्माण करू शकते हे समजायचे असल्यास ते निरोगी माणसाला देणे इष्ट ठरते. त्याचा निरोगी मानवावर व निरोगी शरीरावर कशा प्रकारचा परिणाम किंवा बदल होतो याचे निरीक्षण करणे सोपे जाते व त्याची नोंद सहजरीतीने करता येते. याकरिता उपयोगात आणायची औषधाची मात्रा म्हणजे डोस साधारण असावा. टिप म्हणून औषधाची रोगोत्पादक शक्ती जाणून घेण्याकरिता ती फक्त निरोगी माणसाला देणे हा एकमेव शाश्वत व शास्त्रशुद्ध खरा मार्ग आहे. ओनली अ रॅशनल वे. व आजपर्यंतचे हे कटू सत्य सांगण्याचे माझ्याशिवाय म्हणजे डॉक्टर हनुमानशिवाय इतर कोणीही धाडस केले नाही. हा प्रयोग प्रत्येक तर्कशुद्ध विचारसरणीवर आधारलेला आहे. ॲपॉरिझम 109 औषधी गुणधर्म पाहण्याची ही अभिनव पद्धती प्रथम हनुमानना सुचली व मी मोठ्या जिद्दीने ती पुढे रेटली. या एकमेव सल्ल्यावर आधारित मार्गाचे अवलंबन केल्यामुळे औषधाचा उपयोग होमिओपॅथिक पद्धतीने करणे शक्य झाले व त्यामुळे चिरकालीन रोग दुरुस्त करण्याची समस्या सुटली आणि त्यामुळे मानवजातीवर अनंत उपकार झाले आहेत. टिप या अभिनव पद्धतीमुळे एक गोष्ट स्पष्टपणे सिद्ध होते ती ही की होमिओपॅथिक पद्धतीशिवाय इतर कोणत्याही उपचार पद्धतीमध्ये अशक्य किंवा असंभव वाटते. परंतु जे रोग चैतन्य पातळीवर नाहीत, जे अपवादात्मक आहेत, ज्यापणे दोन बिंदू साधणारी सरळ रेषा फक्त एकच असू शकते, हे जितके शाश्वत व सत्य आहे तितकेच रोगाची खरी चिकित्सा करण्याची पद्धती फक्त होमिओपॅथीशिवाय दुसरी असूच शकत नाही हे तेवढेच खरे आहे. ज्या कोणाला असे वाटत असेल की या पद्धतीशिवाय अन्य चिकित्सा पद्धती चांगली असू शकते त्याला होमिओपॅथी औषधांचे तत्त्वच समजले नसावे. त्याने या पद्धतीच्या चिकित्सा केली नसावी किंवा त्याने या पद्धतीने बरे झालेले रोगी पाहिलेच नसावेत. अन्यथा अन्य इतर कोणत्याही उपचाराने होणारे दुष्परिणाम
त्याच्या दृष्टीस पडत नसावे किंवा त्याच्याकडे तो जाणून बुजून दुर्लक्ष करीत असावा असे वाटते. अन्यथा ज्यांनी या चिकित्साबरोबर इतर कोणताही चिकित्सा पद्धती आवश्यक आहे किंवा या चिकित्सा पद्धतीला जी पूरक आहे असे प्रतिपादन केलेच नसते. माझे हे जे खरे शिष्य आहेत ते खऱ्या होमिओपॅथिक मार्गाचाच अवलंब करतील अशी मला खात्री वाटते, कारण ही अचूक चिकित्सा पद्धती आहे. यात किंचितही अतिशयोक्ती नाही. आपण 110 मला असे दिसून आले आहे की जेव्हा औषधद्रव्य चुकून जास्त प्रमाणात घेण्यात आले किंवा जाणून बुजून जीव देण्याच्या उद्देशाने, सुसाईड करण्याच्या उद्देशाने किंवा जीव घेण्याच्या उद्देशाने उपयोगात आणले गेले, तेव्हा त्या औषधाने शरीरात ही विकृती निर्माण केली व जी लक्षणे व चिन्हे दिसून आली तशीच लक्षणे निरोगी माणसावर प्रयोग करताना आढळून आली. विष प्रयोगाच्या टॉक्सिकोलॉजीच्या नियमाप्रमाणे ग्रंथकर्त्याने या लक्षणांचे फार बारकाईने वर्णन करून ठेवले आहे. उद्देश हा की या औषधाची कोणी पुन्हा वापर करू नये, चुकून जास्त प्रमाणात औषध घेऊ नये. दुसरा उद्देश असा होता की या लक्षणावरून रोग्याने कोणते विष घेतले असावे हे समजू शकेल किंवा अशा विष प्रयोगाचा उपचार करणे सोपे होईल व लोकांना जागरूक पाहण्याकरिता अशा औषधांना विष म्हणजे पॉयझन म्हणून संबोधण्यात येईल. परंतु औषधी विकृती निर्माण करू शकते व त्याचा प्रयोग होमिओपॅथिक पद्धतीने तत्समान नैसर्गिक रोग बरा करण्याकरिता होऊ शकतो. ही कल्पना कोणाच्याही मनाला शिवली नाही याचे आश्चर्य वाटते. औषधाच्या रंगावरून, वासावरून, चवीवरून किंवा रासायनिक पृथक्करणावरून औषधाचे गुणधर्म समजू शकतील ही निव्वळ काल्पनिक गोष्ट आहे. तसेच अनेक औषधाच्या मिश्रणाचे गुणधर्म ठरवणे चुकीचे व अनिश्चित आहे. म्हणून एकाच वेळी एकच औषध निरोगी माणसाला देऊन ते काय विकृती निर्माण करते हे पाहणे व त्यावरून औषध गुणादर्श म्हणजे मेडिकल ठरवणे हा एकच मार्ग आहे. बाकी सर्व मार्ग व